जय जय स्वामी समर्थ. जीवनात एकच नियम ठेवा, सरळ बोला, खरे बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत ते तुम्हाला समजून घेतील आणि जे नावाला आहेत ते दूर होतील. कोणी धनाने श्रेष्ठ, कोणी पदाने, तर कोणी वयाने, पण प्रत्यक्षात जे ज्ञानाने श्रेष्ठ आहेत त्यांनाच श्रेष्ठ मानले जाते. वेळ नेहमीच तुमच्या पाठीशी असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट हे तुमच्या कृतीने ठरवले जाते. जो स्वतःला मौल्यवान बनवतो त्याचे जग कौतुक करते. हे पाहून तो पराभव स्वीकारतो. नेहमी मोठी स्वप्ने पहा. जरी तुम्हाला चंद्र सापडला नाही तरी चालेल, पण तुम्ही निश्चितपणे आकाश तर गाठाल. वेळ लागेल, पण सर्व काही ठीक होईल. आपल्याला जे पाहिजे ते मिळेल. माझ्यावर विश्वास ठेवा. दिवस वाईट आहेत, आयुष्य नाही. कोणीही कुंकवत नसतो, मजबुरी त्यांना कुंकवत बनवतात आणि त्याचा गैरफायदा घेणारे लोक स्वतःला सिंह समजतात. राग येण्यापेक्षा रडणे चांगले आहे, कारण रागामुळे इतरांना त्रास होतो, तर अश्रू शांतपणे आत्म्याद्वारे वाहत असतात आणि हृदय शुद्ध करतात. जीवनातील पराभव हा एक धडा आहे. तो स्वतःला सुधारण्याची संधी देतो. एखाद्यावर प्रेम करणे ही सर्वात मोठी भेट आहे आणि कोणाचे प्रेम प्राप्त करणे हा सर्वात मोठा सन्मान आहे. एक काळी एक श्रीमंत माणूस होता. तो माणूस श्रीकृष्णाचा मोठा भक्त होता. फिरण्यासाठी तो आपली बोट समुद्रात घेऊन जातो. मग समुद्रात फिरत फिरत तो खूप पुढे जातो आणि अचानक समुद्रात जोरदार वादळ. त्यामुळे त्या श्रीमंताची बोट पाण्यात बुडू लागते. म्हणून मग जीव वाचवण्यासाठी त्याने बोटीतून उडी मारली. मग समुद्रात पोहत तो एका निर्जन बेटावर पोहोचला. तिथे त्याला दूरवर कोणी दिसत नव्हते. तिथे त्याला समुद्राच्या किनाऱ्यावर एक झोपडी दिसली. थकलेला माणूस त्या झोपडीत जाऊन झोपला. इतक्यात पुन्हा समुद्रात जोरदार वादळ आले आणि श्रीमंत माणूस ज्या झोपडीत झोपला होता त्यावर वीज पडली. त्यामुळे झोपडीला आग लागली. मग ती व्यक्तींनी झोपडीतून बाहेर पडून पुन्हा कसा तरी त्याचा जीव वाचवला आणि देवाला प्रश्न करू लागला की, देवा, माझ्याच बाबतीत इतकं वाईट का घडत आहे? माझं इतकं काय चुकलं? इतक्यात एक मोठी बोट तिथून जाते. त्या बोटीच्या चालकाला दूर दिसतो. ती बोट हुशार आहे असे समजते. कदाचित कोणीतरी मदतीसाठी ही आग लावली असेल. तो नौकावान आगीजवळ जातो आणि तिथे त्याला एक व्यक्ती दिसते. मग तो बोट चालक बोटीतून खाली उतरून त्या व्यक्तीकडे गेला आणि त्याला मदत केली. त्याला आपल्या बोटीत बसवले. अशा प्रकारे त्या श्रीमंत व्यक्तीचे प्राण वाचले. मग नावेत बसलेली ती व्यक्ती विचार करत होती की, देव जे काही करतो ते चांगल्यासाठी करतो. माझी झोपडी जळालेली नसती तर कदाचित मी या बोटावरच मरण पावलो असतो. त्यामुळे त्या व्यक्तीसाठी जे काही होते ते चांगल्यासाठीच होते हे म्हण सत्यात उतरली आहे आणि ती व्यक्ती देवाला समर्पित आहे. त्या व्यक्तीने परमेश्वराचे आभार मानले. आपल्या आयुष्यात जे काही वाईट घडत आहे ते तुम्हाला वाईट वाटते, पण ते खरेच वाईट नाही. आज तुम्हाला असे वाटते की जे काही घडत आहे ते वाईट घडत आहे, परंतु भविष्यात तुम्हाला समजेल की जे काही घडले ते चांगल्यासाठी झाले. आश्चर्यकारक आहे ना? नशीब अनुकूल नसले तरी राग येतो. शहाणपण लोखंड नसले तरी गंजते. स्वाभिमान शरीर नाही पण तरीही जखमा होतात आणि व्यक्ती हवामान नाही तरी बदलतात. तुमच्या नात्याची पर्वा नसलेल्या व्यक्तीसोबत उभे राहण्यापेक्षा एकटे उभे राहणे चांगले. हा अभिमान नाही, स्वाभिमान आहे. जर तुम्ही फक्त भविष्याचा विचार करत राहिलात तर तुम्ही वर्तमान गमावाल. जर तुम्ही खंबीर व्हायचे असेल तर एकटे राहण्याचा आनंद घ्यायला शिका. चुकीच्या दिशेने जाऊन गर्दीचा भाग होण्यापेक्षा योग्य दिशेने जाऊन एकटे चालणे चांगलेच. प्रत्येक क्षण निघून जाण्यापूर्वी जगा, कारण वेळ नाही, फक्त आठवणी परत येतात.
जे षडयंत्र करत राहतात ते एक दिवस स्वतःच्या मोठ्या षडयंत्राचे बळी ठरतात. तुमचे मन खराब असताना वाईट शब्द बोलू नका, कारण तुम्हाला तुमचे वाईट विचार बदलण्याच्या अनेक संधी मिळतील, परंतु तुमचे शब्द बदलण्याची संधी तुम्हाला मिळणार नाही.